दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही, दहशतवाद संपत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार, हल्लेखोरांना योग्य शिक्षा मिळणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दहशतवाद्यांना थेट इशारा। भारत पाकिस्तान सीमावर्ती भागात 144 कलम लागू, संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत घरातून येण्यास बंदी, रात्री पोलीस, बीएसएफ आणि आर्मीकडून गस्त। पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानींना परत जाण्यास भारताकडून वेळ, वाघा बॉर्डरचा गेट मात्र बंद, नागरिक ताटकळत रांगेत, तरीही पाकिस्ताननं गेट उघडलाच नाही। भारताकडून 23 मे पर्यंत पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला। एनआयएचे डीजी सदानंद दातेंकडून बैसरण व्हॅलीत 3 तास पाहणी, प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयए पथकाकडून बैसरण व्हॅलीत आढावा। कराची आणि लाहोरचा एअरस्पेस बंद राहणार, 31 मे पर्यंत कराची आणि लाहोरचा एअरस्पेस बंद करण्याचा पाकिस्तानचा निर्णय। पंजाब बॉर्डरजवळ 2 पाकिस्तानी ड्रोन मिळाल्याची माहिती, बीएसएफकडून पंजाब बॉर्डरवर सापडलेले पाकिस्तानी ड्रोन जप्त, एक ड्रोन गुरुदासपूर तर दुसरं ड्रोन अमृतसरमध्ये सापडलं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्से यांच्यात फोनवरून चर्चा, भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संरक्षण मंत्र्यांच्या चर्चेला महत्त्व। एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, पाकिस्तानकडून रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाकच्या गोळीबाराला भारताकडून जशास तसं उत्तर। सीमेवरील मुलांना युद्धबंदीच्या उल्लंघनापासून स्वतःच्या बचावाचे धडे, भारत पाक सीमेवरील शेवटच्या गावातील शाळेचा अहवाल, गोळीबाराच्या भीतीनं शाळांमध्ये मॉकड्रिल आणि बचाव सराव। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं आतंकवाद्यांविरोधात ठोस कारवाई करावी या मागणीसाठी आज मुंबईत आंदोलन, प्रकाश आंबेडकर यांचं उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांना पत्राद्वारे निमंत्रण। सर्जिकल स्ट्राईकनं काही होणार नाही, आता यांची पूर्ण सर्जरी केली पाहिजे, एकदा इंदिरा गांधींनी केली, आता पुन्हा तीच वेळ आली आहे। पहलगाम हल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं विधान। पहलगाम हल्ल्याला सरकारनं त्वरित उत्तर दिलं पाहिजे, काँग्रेसची भूमिका ही सरकारच्या सोबत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। अटारी वाघा सीमा बंद केल्यानंतर केशरच्या दरात वाढ, अटारी वाघा सीमा बंद केल्याच्या निर्णयाचा फटका, प्रति किलोग्राम केशरचे भाव 5 लाख रुपयांच्या पुढे। काश्मीरमध्ये सफरचंद व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प, दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये पर्यटकांची संख्या कमी झाल्यानं व्यावसायिकांचं नुकसान। भारतातून पाकिस्तानसाठीची पोस्टल सेवा लवकरच बंद होण्याची शक्यता, भारतीय पोस्ट लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती। मुंबईत पाकिस्तानी मसाल्यावर दुकानदारांनी बंदी घातली, भाजप पदाधिकाऱ्यांचं दुकानदारांना निवेदन, पदाधिकाऱ्यांकडून रस्त्यावर उतरून पाकिस्तानी वस्तूंवर बंदी घालण्याचं आवाहन। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर उद्धव ठाकरे अत्यंत सकारात्मक, संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर ठाकरे बंधू एकत्र येऊन काहीही फायदा होणार नाही, दोघेही कार्यकर्त्यांना वेळ देत नाही, संदीपान भुमरेंची टीका। छत्रपती संभाजीनगरमधील वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून इम्तियाज जलील यांची दमदाटी, जलील यांच्याकडून वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना धमक्या। 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर, महिला आणि बालविकास विभाग पहिला, सार्वजनिक बांधकाम विकास विभाग दुसरा तर कृषी विभाग 3ऱ्या क्रमांकावर। केदारनाथ धामचे दरवाजे आजपासून उघडणार, अक्षय तृतीयेपासून 4 धाम यात्रा सुरू, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर। शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणं अनिवार्य, राज्यातील सर्व शाळांना कोर्टाचे निर्देश, सरकारी वकील प्राजक्ता शिंदेंची माहिती। राज्यातील जेलमधील रिक्त पदं कोणत्या पद्धतीनं आणि किती दिवसात भरतील या संदर्भात 5 मे पर्यंत प्रतिज्ञापत्र द्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश, राज्यातील जेलमध्ये कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या। देशावर मोठं संकट येण्याची शक्यता व्यक्त, पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याचे भाकिताद्वारे संकेत, पिकाची परिस्थिती सर्वसाधारण राहणार, बुलढाण्यात प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर, भेंडवळमधील घटमांडणीची 350 वर्षांपूर्वीची परंपरा। परभणीच्या जिंतूरमधील कौसडी गावचे सरपंच मोबीन कुरेशी तिसऱ्यांदा अपात्र, जिल्हा प्रशासनाच्या चौकशी अहवालात गंभीर अनियमितता निदर्शनास आल्यानं कारवाई। धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत गोंधळ, खासदार ओमराजे निंबाळकर नियोजन समितीच्या आढावा बैठकीत संतापले, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा, 36 पैकी 22 आरोपी अद्यापही फरार। अवैध वाळू उपसाविरोधात चिपळूणमध्ये उपोषणाला बसलेल्या श्रीकांत कांबळी यांचा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रशासनानं दखल न घेतल्यानं संतप्त होऊन नदीत उडी घेतली, पोलीस आणि प्रशासन आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीव वाचवला। जळगावच्या अमळनेरमध्ये पाणी प्रश्नावरून नागरिकांचं अनोखं आंदोलन, शिवसेनेचे उपशहर प्रमुखाकडून नगरपालिकेसमोर अंघोळ करत अनोखं आंदोलन। धुळ्याच्या साक्रीत देश शिरवाडे येथे
बस थांब्यासाठी नागरिकांचं तीव्र आंदोलन, महामंडळाच्या बस थांबवत नागरिक आक्रमक. नंदुरबारच्या शहादा बस स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम 5 वर्षांपासून रखडलं, निधी आणि मान्यता आल्यानंतर देखील कामाला विलंब. सोलापूरच्या बोरामणी गावात विहिरीत अडकलेल्या 2 मुलांचा मृत्यू, विहिरीचा कठडा कोसळून दोन्ही मुलं विहिरीत अडकली होती. बीडच्या परळी तालुक्यातील कावळ्याची वाडीत पुतण्याकडून वयोवृद्ध चुलतीची हत्या, कुऱ्हाडीनं वार करून वयोवृद्ध चुलतीची राहत्या घरी हत्या. यवतमाळच्या पिंपळगावमध्ये लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून, भर रस्त्यात भावानं रॉडनं हत्या केली, प्रमोद पेंदोरे असं मृताचं नाव. बीडमधील नागझरी वनविभागात डोंगराला वणवा, वनविभागाच्या 15 कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात यश, हजारो झाडांना आगीची झळ. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे महाबळेश्वरमध्ये महापर्यटन महोत्सवाचं आयोजन, आजपासून 4 मे पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात आकर्षक लेझर शो, महापर्यटन उत्सव निमित्तानं खास लेझर शो, पर्यटकांचं लक्ष वेधलं. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील ऐसाळे गावात 12 गाड्यांची लांगड आणि यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न, परिसरातील नागरिकांच्या मोठ्या संख्येनं सहभाग. पुण्याच्या रांजणगावातील श्री महागणपती मंदिरात चंदनउटीचा विशेष लेप, दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. विदर्भातील वाढत्या तापमानाचा चिखलदऱ्याच्या पर्यटनाला फटका, उन्हामुळे चिखलदऱ्याकडे पर्यटकांची पाठ. धुळे जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू अभियान, धुळ्यासह साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात अभियान. ठाण्याच्या शहापूरमधील सोनाई सीताई देवीच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी, मात्र यात्रेच्या शेवटच्या दिवशी खर्डी गाव अंधारात, महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा यात्रेला फटका. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे धान पिकाला फायदा, मात्र इतर पिकांना फटका. गोंदिया जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. अमरावतीच्या मोझरी गावासह परिसरात अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा तडाखा, अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना फटका, गारांचा पाऊस आल्यानं कांदा आणि संत्रा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यात हरभऱ्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत, दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून हरभरा विक्रीकडे पाठ. नंदुरबार जिल्ह्यात मिरची लागवडीचं क्षेत्र वाढणार, शेतकऱ्यांकडून मिरचीच्या रोपटांची बुकिंग सुरू, राज्यात सर्वाधिक मिरची उत्पादक म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख. वर्धा जिल्ह्यात कृषी खतासोबत लिंकिंग बंद करण्याच्या मागणीसाठी रासायनिक खत खरेदी बंद आंदोलन, वर्धा जिल्हा कृषी व्यवसाय संघाकडून आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे कामांना प्राधान्य दिलं जाणार, गाळयुक्त शिवार योजनेमुळे नाल्यांची खोलीकरण आणि रुंदीकरण केलं जाणार. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंधघाट रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम संथगतीनं सुरू, रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी उकारलेल्या रस्त्यामुळे उडणाऱ्या धुळीनं प्रवासी हैराण, पावसाळा तोंडावर असतानाही कामाला वेग नाही. अहिल्यानगरमधील नाशिक पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या, वाहनचालकांना उन्हाचा नाहक त्रास.